विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे बोर्डचं टाइम टेबल अगदी वेळेवर डिक्लेअर झालंय आणि दरवर्षी म्हणजे 2013 पासून हां, तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे. 2013 पासून म्हणजे गेली 12 वर्ष म्हणूया आपण 12-13 वर्ष बोर्डच्या टाइम टेबलमध्ये काहीही चेंजेस झालेले नाहीत. जसं आहे तसं. मग आता जर बोर्डचं टाइम टेबल पण जसं आहे तसं असेल, तर पेपर पॅटर्न पण बाळांनो गेल्या 4-5 वर्षातला आहे तसाच राहणार आहे. तर काळजी करू नका. पण इथे सगळ्यात इम्पोर्टंट मला कुठल्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत बरं का. जर या डेट्सवर नजर टाका रे बाळांनो. बघा बघू रे पहिल्यांदा इंग्लिशचा पेपर केव्हा आहे? 10 तारखेला. मग 10, 11, 12, 13, 14 आणि 15 असे तब्बल 6 दिवस आहेत. 10 तारीख पकडून बरं का रे बाळांनो. त्यानंतर तुमचा फिजिक्सचा पेपर आहे. 6 दिवस सुट्टी, 1 आठवडा सुट्टी आहे आणि त्यानंतर तुमचा कुठला पेपर आहे? फिजिक्सचा पेपर आहे. पण शॉकिंगली सांगतो 16 तारखेनंतर लगेच 18 तारखेला की नाही कुठला पेपर आहे? केमिस्ट्रीचा. एकच दिवस सुट्टी आहे. ओन्ली 1 डे आणि हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे. गेल्या वर्षी 2 दिवस सुट्टी होत्या, पण मॅथ्सला 1 दिवस सुट्टी होती. आता केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे, पण मॅथ्सला 2 दिवस आहे बरं का रे. 18 तारखेनंतर 19, 20 आणि 21ला तुमचा मॅथेमॅटिक्सचा पेपर आहे. मग चला, केमिस्ट्रीची 1 दिवसाची सुट्टी गेल्या वर्षीची एक्स्ट्रा होती, ती आता मॅथ्सला मिळाली. ओके. मग आता आपल्याला प्लॅन तयार करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, माझं ऐकायचंय. मी सांगतो तेच तुम्हाला ऐकायचंय. तुम्हाला ते कदाचित पटणार नाही. तुम्हाला वाटेल, की मी चुकीचं सांगतोय तुम्हाला. मी काय सांगतोय तुम्हाला ते नीट लक्ष द्या. 2.5 महिने आहेत आपल्याकडं. या 2.5 महिन्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 फुल लेंग्थ मॉक टेस्ट या बोर्डसाठी तुम्ही दिल्या पाहिजे, तेही केमिस्ट्रीच्या. होय. 4 तरी फुल लेंग्थ टेस्ट पाहिजेत केमिस्ट्रीच्या 70 मार्काचा पेपर सगळ्या सिलेबसवर तुम्हाला लिखाण करायचं आहे. तुम्हाला बघायचं आहे, की एका दिवसात केमिस्ट्रीचा अभ्यास होतोय का? तुम्ही म्हणाल, "सर काळजी कशाला करायची आहे? 6 दिवस कुणी सांगितलंय फिजिक्स करायला? पहिले 2 दिवस केमिस्ट्री करूया की आपण." नाही, मी अलाउडच करत नाही लक्षात घ्या. मग हेच तुम्हाला बऱ्याच मुलांना पटत नाही. पण एक्झाम नंतर मात्र माझं पटतं. अरे, सरांनी सांगितलं तसं करायला पाहिजे होतं. रिझन सांगतो. गेल्या वर्षीचं उदाहरण घेऊया. गेल्या वर्षी सुद्धा फिजिक्सला अशीच 5 ते 6 दिवस सुट्टी होती. मुलांनी काय केलं? पहिले 2 दिवस मॅथ्स करायचं. नंतर 1 दिवस केमिस्ट्री करायचं आणि 2 दिवसात होईल की फिजिक्स म्हणलं. नाही होत आणि प्रॉब्लेम कुठं होतो? मग अशा वेळेस ना इश्यू कुठं होतो, की फिजिक्सचा पहिला पेपर अवघड गेला, की मग केमिस्ट्री पण अवघड जातो, मॅथ्स पण अवघड जातो. हां, हे लक्षात घ्या बाळांनो. मग करायचंय काय सांगतो, की 10 तारखेला बघा मी तुम्हाला सांगतोय काय ते, की 10 तारखेला तुम्ही इंग्लिशचा पेपर देऊन घरी आला, की फिजिक्सचे कमीत कमी 4 टॉपिक तुम्हाला संपवायचे आहेत. ड्युअल नेचर, मॅग्नेटिक मटेरियल, अजून एखादा तुमचा फेव्हरेट असेल, की जो पटकन होईल. 16 पैकी पहिल्याच दिवशी मला 4 टॉपिक कंप्लीट पाहिजेत. नेक्स्ट डे मला 6 ते 7 टॉपिक कंप्लीट पाहिजेत. 11 तारखेला आणि 12 तारखेला सिलेबस कंप्लीट पाहिजे मला. करून दाखवाल? दाखवावंच लागेल आणि तुम्ही म्हणाल, "मग 12 तारखेनंतर केमिस्ट्री घ्यायचं का?" नाही. 12ला नाही होणार तुमचं समजा 13ला होईल. पण 13ला पहिली रिव्हिजन स्टार्ट व्हायला पाहिजे. 14ला रिव्हिजन, 15ला रिव्हिजन करून 3 रिव्हिजन करूनच तुम्हाला फिजिक्सला जायचंय. फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत. चांगला स्कोर आणायचा आहे. मग तो एवढा कॉन्फिडन्स येईल ना आणि अगोदर आपण 4-5 वेळा केमिस्ट्रीचा अभ्यास करणारच आहे ना. आज तुम्हाला कळतंय ना, की केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे. मग आमची ही टेक्निक फॉलो करा ना 4D टेक्निक म्हणूया आपण. माझ्या प्रत्येक चांगल्या विद्यार्थ्यांनी ही टेक्निक फॉलो केले. फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवलेत. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत. ओके. आणि केमिस्ट्रीला 1 दिवसात आम्हाला आम्हाला माहिती आहे. एकच दिवस आहे ना, तर काय 4D म्हणजे सांगतो. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन. मी केमिस्ट्रीमध्ये डेरिव्हेशन्स करा असं म्हणतोय. खूप कमी आहेत. मॅक्सिमम वर्कडचं, डेल्टा एच, डेल्टा यू, पीएच प्लस पीओएच, अल्फा आणि आय मध्ये रिलेशन आहे. सोपे प्रश्न आहेत सगळे लक्षात घ्या. ओसवाल्ड डायल्युशन लॉ आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर रिएक्शन आहे. काही अवघड नाहीये ते लक्षात घ्या. अगदी मी तुम्हाला सांगू का, ह्या गोष्टी तुम्ही जर अगोदरच फिनिश केल्या तर उरतंय ऑर्गॅनिक. मग आपली नेम रिएक्शन सीरीज कशासाठी आहे? नेम रिएक्शन सीरीजमध्ये पण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार आहेत लक्षात घ्या. मग सांगतो 20-25 नेम रिएक्शन्स आहेत. ऑर्गॅनिक पण बिलकुल अवघड नाहीये. बिलकुल अवघड नाहीये. पण तुम्ही चुकाल बाळांनो रे बाळांनो, सगळीच मुलं ज्यांना स्ट्रॅटेजी माहीत नाहीये, ते काय करतात माहितीये का? मग 10 तारखेला रिलॅक्स. आत्ता तर इंग्लिशचा पेपर झाला. 6 आपलं मन आहे ना, आपल्याला असंच डिमोटिव्हेट करतं किंवा चुकीच्या दिशेने नेतं. राहू दे की, आहे की 6 दिवस हाफ सुट्टी. करू की अभ्यास निवांत.
जेव्हा तुम्ही फिजिक्सचा पेपर असताना, केमिस्ट्रीचा अभ्यास घेताना तुमचं मन तुम्हाला तेच सांगतं, की मी एक्स्ट्रा करायला लागलोय. कुणी घाई करायला सांगितलंय आणि ते परफेक्ट नाही होत रे. म्हणजे तुम्ही कितीही इथं फिजिक्सच्या ठिकाणी केमिस्ट्री करायचा प्रयत्न केला, फिजिक्सच्या पेपर नंतर पुन्हा ते करावंच लागणार आहे. रिव्हिजन करावीच लागते लक्षात घ्या. मग आत्तापासूनच सुरुवात चांगली करा आणि मॅथ्सला 2 दिवस वेळ आहे की नाही? मग मॅथ्समध्ये सुद्धा आत्ताच तुम्ही जर वेक्टरचे थेरम, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशनचे थेरम, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले थेरम, एल-पी-पी, लॉजिक, मॅट्रिक्स असे सॉफ्ट टॉपिक जर वेगळे केले ना, तर जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचा पेपर देऊन याल 18 तारखेला, त्या दिवशीच हे टॉपिक तुमचे प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, लॉजिक, मॅट्रिक्स हे सगळे थेरम हे सगळं जर पहिल्या दिवशीच कंप्लीट झालं, तर तिथं 40-50 मार्क झाले 80 पैकी. मग अजून 1 दिवस आहे. 19 तारीख. ओके. त्या 19 तारखेला दुपारपर्यंत फिनिश होऊन जाईल संध्याकाळपर्यंत. मग 19 तारखेला संध्याकाळी रिव्हिजन स्टार्ट केली. 20ला एक रिव्हिजन कंप्लीट करायची. संध्याकाळी दुसरी रिव्हिजन. म्हणजे फायनली काय 2 ते 3 रिव्हिजन करूनच आपण प्रत्येक पेपरला जायचंय. मग केमिस्ट्रीला 1 दिवस आहे ना. आता होतं काय बघा, जे ऐकत नाहीत ना मुलं विनाकारण इथं वेळ वाया घालवतात ना, चुकतं कुठे बघा, की फिजिक्सचा पेपर देऊन आल्यानंतर ना इतका तणाव आलेला असतो कारण पेपर अवघड जातो. अभ्यास नसेल तर काय होणार आहे? आणि तो दिवस 16 तारीख रडण्यातच निघून जाणार. पेपर अवघड गेला, तणाव, तणाव, तणाव. 16 तारखेला ठीक आहे, झोपला तुम्ही आणि 17 तारखेला जेव्हा तुम्ही उठाल ना सकाळी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की 18 म्हणजे उद्याच केमिस्ट्री आहे आणि काल आपला अभ्यास झालाच नाही. काय होतं चुकतं माहिती का मुलांचं, की इथं बाकीच्या विषयांना वेळ घालवतात आणि 15 तारीख म्हणजे बघा पेपरच्या आदल्या दिवशी तारीख रात्रभर जागून अभ्यास करतात फिजिक्स. झालेला नसतो ना अभ्यास. माझी स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुमचा 12-13 तारखेलाच फिजिक्स संपून 2 रिव्हिजन करून तुम्ही जाणार आहे. विनाकारण जागरण करणार नाही आणि केमिस्ट्री, मॅथ्स करत बसला तर फिजिक्सला वेळ पुरणार नाही आणि 15 तारखेला जागून अभ्यास करणार तुम्ही. 16 तारखेला पेपर देऊन आल्यानंतर तुमचं डोकं जड झालेलं असणार आहे. जेवल्यानंतर, दुपारी झोपल्यानंतर, उठल्यानंतर तणाव येणार आहे कारण केमिस्ट्रीला वेळ कमी आहे. मग आत्तापासूनच अभ्यास केला तर काय प्रॉब्लेम आहे सांगा बघू? मग चला आता तुम्हाला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायचीच आहे. तुम्ही मला फॉलो करताय ना, तर डोळे मिटून हीच स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. म्हणून तुम्ही कुणाचं बाकीच्यांचं ऐकू नका. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. कितीही हुशार विद्यार्थी असू दे. ज्या पेपरला सुट्टी आहे ना, तर तोच पेपर मला झालेला दिसला पाहिजे, बाकी काही नाही. आलं का लक्षात? मग आता पेपर तर छान आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुमच्या लक्षात आलं का, की 21 तारखेलाच परीक्षा संपते. मेन सब्जेक्ट. मग सी-एस, आय-टी, जिओग्राफी वगैरे नंतर आहे मी मान्य करतोय. पण मला दरवर्षीचा अनुभव आहे, की 21 तारखेलाच मुलं सी प्रिपरेशन स्टार्ट करतात. म्हणजे रिव्हिजन, मॉक टेस्ट. कारण आपल्याला फॉलो करणारी मुलं पुढच्या 2.5 महिन्यातच सगळं कंप्लीट करणार आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही मला फॉलो करताय. माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघताय. व्हिडिओ खाली कमेंट ठराविक मुलांचं कमेंट असतं म्हणजे असतंच लक्षात घ्या. एवढं मन लावून तुम्हाला फॉलो करताय म्हटल्यावर हे तुम्हाला करायचंच आहे की नाही? मग करूया चांगली तयारी. मिळून अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.